नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा मैयाचे दर्शन घेऊन आणि भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन 33 कोटी देवताचे दर्शन घेऊन भारगच्च या ठिकाणावरून आमच्या 9 तारखेच्या परिक्रमेची सुरुवात आम्ही भारगच्च या ठिकाणावरून केलेली आहे। तर आम्हाला आजचं जो परिक्रमेचं आजच्या दिवसातलं जे जाण्याचं जे रनिंग आहे किती किलोमीटरचा असा अंदाज नाही आहे, पण आम्ही जी भारगच्च या ठिकाणावरून रायसेन जिल्हा रायसेन जिल्ह्यामध्ये येते भारगच्च। आपल्याला हा जिल्हा चेंज झाला आहे भारगच्च या ठिकाणावरून आणि आपण आता MP मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदेहर या ठिकाणी आपण आहे ना भारगच्च या ठिकाणावरून आहे ना आपण आहे ना आपली नर्मदा परिक्रमा ही आपण आहे ना नर्मदा परिक्रमेची सुरुवात केली। भारगच्च या ठिकाणी राम मंदिर आहे। राम मंदिरामध्ये आपण आहे ना रात्रीची आहे ना विश्राम व्यवस्था होती। त्या ठिकाणी आपण रात्री आहे ना भोजन आणि सकाळी चाय प्रसादी घेऊन आहे ना आपण आपल्या परिक्रमेची सुरुवात केली। आणि भारगच्च हे रायसेन म्हणजे नवीन जिल्हा MP मध्य प्रदेश या ठिकाणचा नवीन जिल्हा लागतो। तो रायसेन जिल्हा MP मधला आणि आपण सिरोत जिल्हा सोडून आहे ना रायसेन जिल्ह्यात एंट्री केलेली आहे। रायसेन जिल्ह्यात एंट्री करून आपण आपल्या परिक्रमेची सुरुवात केली। परिक्रमेची सुरुवात करत असताना आपल्याला या ठिकाणी आपण जर जो परिक्रमाचा आपला जो मार्ग आहे हा थोडा सडक फक्त मैया किनारा मार्ग आहे, सडक मार्ग आहे। आणि आपण ज्या ठिकाणावरून चाललेलो आहे ते एक शेती आहे दोन्ही साईडला आणि त्याच्यामधून एक रोड आहे या ठिकाणी। आणि शेतीच्या बाजूला जे असं एक जनावरं, कारण जी जनावरं असतात ना इकडे मोकळे असतात या ठिकाणी, त्याच्यामुळं इथे आहे ना हे असं काटेरी सर्व आहे ना काटेरी कंपाऊंड केलं जातं सर्व शेतीला। या इथे हे लोक सर्व काटेरी कंपाऊंड करतात आणि कारण जनावरं मोकळे असल्यामुळं ते निवांत राहू शकतात, नाहीतर ती जनावरं शेतामध्ये जाऊन पूर्ण आपल्या शेताचे नुकसान करू शकतात ह्या ठिकाणी। त्याच्यामुळं ते लोकांनी संपूर्ण जेवढे इथे शेती असेल तेवढ्या शेतींना सर्व ठिकाणी काटेरी कंपाऊंड आणि डायरेक्ट तार कंपाऊंड केलेले आहे। तार कंपाऊंड आहे प्रत्येक शेतीला। गहू इकडे जास्त पीक हे गहू आणि हरभरा आणि पावसाळ्यामध्ये धान म्हणजे भात होतो, काही ठिकाणी मका होते, नंतर मटकी उडीद असे प्रकार होतात। या MP मध्ये भरपूर अशी प्रमाणात शेती व्यवसाय चालतो। शेती व्यवसाय भरपूर चालतो या MP मध्ये, जास्त प्रमाणात शेती व्यवसाय आहे आणि इंडस्ट्रियल एरिया कमी असल्यामुळे आहे ना इथं शेती व्यवसाय आणि सर्व शेतीपूरक व्यवसाय आहे इथे। शेतीपूरक व्यवसाय म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला ज्या शेतामधले जे पीक धान निघतं त्याच्यावर आपल्या ज्या इंडस्ट्रियल एरिया म्हणजे कंपन्या पण इथं छोट्या मोठ्या आहेत, कारण त्यावरती पण इथं सर्व व्यवसाय चालतात आणि कंपन्या आहेत या ठिकाणी। या तेल बनवणे या अशा फॅक्टऱ्या पण आहेत या ठिकाणी। अशा मस्त शेतीपूरक व्यवसाय हा नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना भारगच्चवरून आहे ना पुढे आल्याच्या बिजासन या ठिकाणी आता आपण बिजासन या ठिकाणी पोचलेलो आहे। भारगच्चपासून बिजासन आहे 8 ते 8.5 किलोमीटर एवढे अंतर आहे या ठिकाणी आपण पाहिले। आणि हे बरोबर मैया तटानेच आपल्याला आता आहे ना हा जो रोड आहे ना बिजासनवरून मैया तटामार्गे पुढे आपल्याला हा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदे या ठिकाणी बघा। सरळ जर आपल्याला जर गेलं तर इथे ह्या ठिकाणी बिजासनमध्ये राम मंदिर आहे। आपल्याला ह्याच चौकामधून इथे एक शाळा आहे, या शाळेपासून आपण एक आहे ना डाव्या हाताला आपल्याला आपला पैदल परिक्रमा मार्ग आहे। इकडे आहे ना आपल्या याच्यासाठी एक आश्रम आहे। या आश्रमावरती न जाता आपण एक पैदल मार्ग आहे या परिक्रमा या ठिकाणी आपण चाललेलो आहे। हा रोड इकडं नर्मदे
या ठिकाणी बघा सनखेडा गावामध्ये ना आरोग्य म्हणजे आहे ना एक दवाखाना बाहेर दवाखाना आलेला आहे. मस्त आहे. सनखेडा गावाच्या बाहेर दवाखाना आहे. नर्मदे या ठिकाणी आहे ना सनखेडा गावाच्या बाहेर दवाखाना आहे. आणि ही सर्व असे सुंदर असे डोंगरावरती ना मस्त शेती आहे. या ठिकाणी पाहिली ना ही शेती आहे. आणि आपले परिक्रमावासी आहे ना ह्या रोडने चाललेले. हा परिक्रमावासी मार्ग आहे. आणि आपल्या पाठीमागून काही परिक्रमावासी आहेत या ठिकाणी पाहिलं तर हे या ठिकाणी आपण पाहिलं ना तर हे परिक्रमावासी येतात आणि आपण स्वतः ह्या रोडला चाललेलो आहे. या ठिकाणी आपण सर्व परिक्रमावासी आहेत. या ठिकाणी हा परिक्रमा मार्ग आहे नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना ब्राह्मणवाडा या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी ना 108वी आई ब्राह्मणदासजी महाराज यांचा आश्रम असून या ठिकाणी या आश्रमावरून आहे ना बालभोग घेऊन आहे ना सर्व परिक्रमावासी पुढे आपले ब्राह्मणवाडा या ठिकाणावरून पुढे आपले मार्गस्थ होत आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना ब्राह्मणवाडा इथून आहे ना बालभोग घेऊन आहे ना तर आपल्याला जो मार्ग आहे ना परिक्रमा मार्ग या ठिकायाणी असा जो मार्ग आहे हा जर आपण पाहू शकता या ठिकाणी आपला हा परिक्रमा मार्ग आहे. हा नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आत्ता आहे ना मोतलसीर गाव आहे आणि बाडी तालुका हा MP मध्य प्रदेश उत्तर तटावरती आहे आपण या ठिकाणी. आणि आहे ना आपल्याला आहे ना हा जो आहे ना या परिक्रमा आपला हा मार्ग आहे या ठिकाणी मोतलसर गावामध्ये. आणि आपण या मोतलसर गावामध्ये या ठिकाणी MP मध्य प्रदेश या ठिकाणावरून आपली जी परिक्रमा आहे आणि सर्व परिक्रमावासी काही पुढे आहेत काही या ठिकाणी पाठीमागून चाललेले आहेत. हे आपले परिक्रमावासी आहेत हे सर्व या ठिकाणी आपण बघू शकता. आणि हेच आपला हा जो परिक्रमा मार्ग आहे हे पहा या मोतलसर गावामधून आपली परिक्रमा चाललेली आहे. आणि काही परिक्रमावासी आरामासाठी बसतात काही चालतात या ठिकाणावरून. कारण रोजचं आज रनिंग वाढलेलं आहे परिक्रमावासी यांचं स्वतःचं चालण्याचं आहे ना रनिंग वाढलेलं आहे. 30-35 किलोमीटर रोज चालतात या ठिकाणी. जर पाहिलं तर हे जे परिक्रमावासी यांचं आहे ना आजचं रनिंग कालचं आमचं स्वतःचं 35 किलोमीटर या ठिकाणी रनिंग झालं आणि आता सध्या रनिंग वाढत चाललेलं आहे. नर्मदे यार या ठिकाणी आम्ही आहे ना किवली गाव इथं आहे ना आपल्या नर्मदा परिक्रमा मार्ग आहे किवली गावामध्ये आलेलो आहे आम्ही या ठिकाणी. आणि आम्हाला या ठिकाणी जो किवली गावामध्ये आम्ही आहे ना भारकच्च्या गावामधून आहे ना जो नर्मदा मैया तटावरती आहे ना राम मंदिराच्या इथे एक आश्रम होता राम मंदिराचा आश्रम होता त्या ठिकाणावरून आम्ही संध्याकाळची रात्रीची विश्राम व्यवस्था घेऊन सकाळी आम्ही तिथं भोजन प्रसादी आणि रात्रीची जी जेवण प्रसादीची अप्रतिम जेवण प्रसादी होती त्या ठिकाणावरून आम्ही ह्या किवली गावामध्ये आहे ना आज आमच्या आहे ना 9 तारीख आहे. आज 9 तारखेच्या दरम्यान आम्ही 12-12:30च्या दरम्यान नर्मदे या ठिकाणी आम्ही किवली गावात या ठिकाणी पोचलेलो आहे. आमच्या दुपारच्या भोजन प्रसादीसाठी या ठिकाणी आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी इथे एक किवली गावामध्ये आलेलो आहे. आमचा दुपारचा विश्राम व्यवस्था आणि भोजन प्रसादी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. नर्मदे मार रेवा अन्न क्षेत्र जनकल्याण सेवा समिती सेमरी घाट या ठिकाणावरून आम्ही ना भोजन प्रसादी घेऊन आहे ना या ठिकाणी आम्ही ना पिपलेरिया गाव इथून 13 किलोमीटर अंतरावर आहे. 13 किलोमीटर अंतरावर या ठिकाणावरून आम्ही पुढच्या परिक्रमेच्या मार्गस्थ झालेलो आहे दुपारच्या भोजन प्रसाद घेऊन. नर्मदे या ठिकाणी आम्ही सेंबरी घाटवरून आहे ना आम्ही पुढच्या यांना परिक्रमेसाठी आहे ना मार्गस्थ झालो आहे ना. सेंबरी गावात आम्ही आलेलो आहे. हे सेंबरी गाव आहे या ठिकाणी. आणि सेंबरी गावातून आम्ही आहे ना घाट पिपरिया हे 13 किलोमीटर अंतर आहे. मी 13 किलोमीटर अंतरावर रात्रीची ना विश्राम व्यवस्था आमची या ठिकाणी 13 किलोमीटर अंतरावर. आणि आम्हाला जो परिक्रमा जो मार्ग आहे या ठिकाणी आपण
एक जे परिक्रमा अशी चालले तसं आपणाला त्या ठिकाणी आहे ना. आणि नर्मदे तिथे एक लाल झेंडी लावलेली आहे या ठिकाणी बघा. असा आमचा परिक्रमा छोटा मार्ग नर्मदे हा. या ठिकाणी आम्ही सेंद्रिय गाव पास करून आल्याच्या नंतर आहे ना पुढे आम्हाला अशी आहे ना जे हरभरा म्हणजे चणा याची शेती, हरभऱ्याची शेती आणि गव्हाची शेती आणि एक हा जो रोड मार्ग आहे आम्हाला जो परिक्रमा आम्ही आहे ना या मार्गे शेताच्या आहे ना मधून असा आमचा जो परिक्रमा जो पायी परिक्रमा नर्मदा पायी महानर्मदा परिक्रमा जो पायी परिक्रमा मार्ग असतो ना तो कधी शेतातून असतो, कधी रोड मार्गे, कधी पार तटाला खेटून असतो. इथे तट याचे पण एक आम्ही जो मार्ग आहे आमचा या ठिकाणी तो थोडासा तटाच्या थोडा बाजूनी आम्हाला तटाला पण भेटून जो मार्ग असेल त्या मार्गे पण आम्ही जातो. कारण तिथे पाणी जे असतं ना एकदम खेटून तटाला चिटकून पाणी असल्यामुळे आहे ना तिथं चालायला जागा नसते, म्हणून आम्ही थोडंसं बाजूने चालत असतो या ठिकाणावरून. आणि हा आमचा असा शेतीच्या बाजूने आणि इथं गावाच्या ह्याच्यातून मध्य प्रदेश सेंद्रिय घाट या ठिकाणी मध्य प्रदेश या ठिकाणी आम्ही आता नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्हाला नर्मदा मैयाचं जे दर्शन झालेले आहे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं दर्शन मैया तिकडं नाही त्या तटाने. आणि आम्हाला जो हरभरा आहे ना हा दिसतो ना हा आहे ना चणा आहे हरभरा आहे या ठिकाणी. हा कसा उतारावरती जी शेती आहे डोंगरावरती जे केलेली आहे ना ज्या शेतावरती आहे ना असंच जो हरभरा आहे ना यांनी केलेला आहे या ठिकाणी. कारण इथं पावसाळ्यामध्ये आहे ना या ठिकाणी भरपूर पाणी असतं. पाणी असल्यामुळं आहे ना हे लोक पाणी ज्यावेळेस कमी होतं उन्हाळ्यात त्यावेळेस आपले एक शेतीचं एखादं पीक काढतात या ठिकाणी. इथे एक पाट बनवला आहे, वरून पाणी सोडायचा प्रयत्न केला पण काय जमलं नाही या ठिकाणी. आणि आपण जे चालतो आहे हा जो क्रॉसिंग पॉईंट आहे हा जर आपण जर पाहिला नर्मदा मैयाचा जो ज्या ठिकाणी आपण आहे ना पुढे आहे ना आपण जी परिक्रमा आपला मार्ग आहे या ठिकाणचा जो क्रॉसिंग पॉईंट आहे तो पॉईंट क्रॉसिंग एकदम असा पाण्याच्या ह्याच्यातून जो क्रॉसिंग पॉईंट मला अवघड आहे बघा. जो परिक्रमा असे किती अवघड ठिकाणावरून पुढे आपल्याला जी मार्ग हळूहळू काढतात आणि एकदम कठीण असा परिक्रमा मार्ग येते. मग तिची बाई कशी चाललेली या ठिकाणी बघा आपण बघू शकतात. नर्मदे यार ही जी होती ना नदी वरुणा नदी होती. वरुणा ही नदी वरुणा नदी आपण जी क्रॉस करून पुढे आलेलो आहे. असं एक लोखंडी ब्रिज क्रॉस करून आलेलो आहे वरुणा नदीवरून. आणि आपल्याला नर्मदा मैयाचा हा संगम आहे वरुणा नदीचा. आणि या संगमावरून आपण पुढं क्रॉसिंग करून आपण पुढच्या ज्या घाटपिपरिया या ठिकाणी आपण पुढं मार्गस्थ झालेल. आणि हा आपला पगदंडी रोड आहे नर्मदे. त्यांच्याला सांगितलं काय नाही प्रॉब्लेम होऊन जाईल तुमची किती दिवस झालं व्यवस्थित आता लय फर्स्ट क्लास चालली ते या ठिकाणी बघा एक आपला जो परिक्रमा मार्ग आहे ना असा एकदम आहे ना बघा हे झाडं बाबळीची झाडांमधून कसं हे रोड बनवला आहे या ठिकाणी ना गाड्यांचा. आणि ज्या आपल्याला जो नदी संगम आहे ना ही तेंदुनी नदी संगम तेंदोनी नदी संगम हे बघा या ठिकाणी तेंदोनी नदी संगम आहे. आणि ही जाऊन आहे ना मैयाला मिळते. हे समोर जे आपल्याला दिसते ना हे मैया आहे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि ह्याच ठिकाणावरून जी नदी वाहते ना ही तेंदुनी नदी संगम आहे. आणि ही नदी मैयाला जाऊन मिळते या ठिकाणावरून. आणि आपल्याला आपण जो तेंदो नदी पार करून 57 गाव येणार आहे. 57 गाव. आणि 57 गाव पास झालं का आपल्याला घाटपिपरिया या ठिकाणी लागणार आहे घाटपिपरिया. आणि आपण आपला जो रात्रीचा विश्राम व्यवसाय ही घाटपिपरियाला हीच बा या ठिकाणी ही जी नदी आहे. आणि अशी ज्या नदीच्या कडेने ह्या लोकांनी अशी शेती करतात व उतारावरती या ठिकाणी जो संपूर्ण उतारावरती आहे ना एकदा जसं पाणी कमी होतं तसं इथे शेतकरी. कारण यांचा जो व्यवसाय आहे ना संपूर्ण शेती व्यवसाय आहे, शेतीपूरक व्यवसाय आहे. या कारणाने सर्व शेती थोडीसुद्धा हे सोडत नाही.
नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना 57 गावामध्ये आहे ना आलेली एंट्री केलेली आहे ना 57 गावामध्ये ना आकाशदीप आहे ना मंदिर आहे आकाशदीप या ठिकाणी आहे ना एक मंदिर आहे आकाशदीप नर्मदा मैया तटावरती आहे ना हे 57 गाव आहे आणि आकाशदीप मंदिर आहे त्या गावामध्ये आपण एंट्री केलेली आहे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना मोहरगाव पास करून पुढे आल्याच्या नंतर चाय प्रसादी तिथं घेतली तिथं मग एक चाय ना आपल्याला ब्लॅक टीचा लेमन टी पिलो लेमन टी पिऊन आहे ना आपण पिल्याच्यानंतर पुढे आहे ना 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती ना डोंबरगाव आहे आणि ह्या डोंबरगावामध्ये आम्ही आहे ना एंट्री करतो आहे आज संध्याकाळची आमची जी आहे ना रात्रीची विश्राम व्यवस्था आहे या ठिकाणी डोंबरगाव आणि हा आमचा नवीन नर्मदा परिक्रमावासी आहे आणि भरपूर टाईम झाला आहे आमच्या संगत चालतो नर्मदे या ठिकाणी बघा आपण डोंबरगावमध्ये आणि डोंबरगावमध्ये ना आपण घाटावरती आलेलो आहे या ठिकाणी आणि हा डोंबरगावचा घाट आहे आणि या घाटावरती आहे ना संध्याकाळी ना आरतीसाठी आलेलो आहे मी आणि या ठिकाणी एवढा सुंदर असा घाट आहे तुम्ही आपण पाहू शकता या ठिकाणी नर्मदे